केजमधल्या कोरडेवाडी इथं असलेल्या साठवण तलावाचं काम गेल्या 25 वर्षांपासून प्रलंबित आहे। या कामाच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावरच बहिष्कार टाकलाय। सकाळी 2 तास या गावांमध्ये एकही मतदान झालेलं नव्हतं। जोपर्यंत साठवण तलावाच्या संदर्भात ठोस आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत मतदान करणार नाही असा निर्णय गावकऱ्यांनी घेतला। गावातले हे सर्व ग्रामस्थ आहेत या ठिकाणी बसलेत आणि गावातल्या इतर भागात देखील अनेक ग्रामस्थ सध्या बसून आहेत। मात्र कोणीही मतदानासाठी आलेलं नाहीये। सर्वांनी एकमुखी निर्णय घेतलाय मतदानावर बहिष्कार। या सगळ्या विषयासंदर्भात बोलण्यासाठी ग्रामस्थांशी आपण बातचीत करणार आहोत, त्यांचं मत जाणून घेणार आहोत। तहसीलदार मॅडम तहसीलदार या ठिकाणी येऊन मात्र तुम्ही माघार घेतलेलं नाहीये, काय कारण? कारण असं आहे, आमची 1800 एकर शेती आहे, 1800 हेक्टर सॉरी, एवढी शेती असून डोंगराळ भाग आहे। आपण पाहतात आजूबाजूला डोंगराळ शेती आमची आहे आणि आमची हुडी अत्यंत बिकट परिस्थिती आहे। आज रोजी आम्हाला प्यायला पाणी नाही आमच्या गावकऱ्याला। या ठिकाणी एवढं युवा वर्ग असून शिक्षण घेत आहेत, परंतु कमाईचं साधन इथं काही नाही, स्थलांतरित व्हावं लागतं आम्हाला। 6-6 महिने आमच्या लेकरा बाळाला छोट्या छोट्या या ठिकाणी ठेवून 6-6 महिने स्थलांतरित पश्चिम महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, इव्हन कुठलाही प्रदेश असेल त्या ठिकाणी आम्हाला जाऊन ती आम्हाला उपजीविका आमची भागवावी लागते। एवढा संघर्ष आम्ही 25 वर्ष झालं करतो। एवढं आम्ही सगळ्याला निवेदनं देऊन सगळ्याला हा विषय माहिती असून हा विषय कुठंच मार्गी लागत नाही। ह्या कारणास्तव आम्ही बहिष्कारावर ठाम आहोत। शेती भरपूर आहे पण शेतीसाठी पाणी उपलब्ध नाही। शेतीसाठी तर नाहीच, पण पिण्यासाठी आज आम्हाला 2-3 किलोमीटरवरून डोक्यावर पाणी आणावं लागतं। ही आमची गंभीर परिस्थिती आहे। त्यासाठी साठवण तलाव व्हावा ही आमच्या गावकऱ्यांची इच्छा आहे, परंतु प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी हे आम्हाला कधी सहकार्य करत नाहीत आणि सगळ्या ह्याच्यातून आमचा तेवढा प्रश्न सुटावा यासाठी गावानं बहिष्कार घातलेला आहे। मतदान काय केलं नाही सकाळपासून? मतदान कशाचं करायचं? कुठलं आम्हाला कुठलं काय नियोजनच नाही, कशावर करायचे? आज बी वयाचा 85 वर्षाचा माणूस आहे, आता टाकतो कुठलंच या गावाला काही नाही। 6-6 महिने ऊस तोडाय लोक जाते थोडे लेकरं टाकून, आणि मतदान कुणाला करायचे? आमच्या गावचा काय विकास करा ना तुम्ही, मतदान करू की। जोपर्यंत ठोस या संदर्भातला काहीच निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही देखील मतदान करणार नाही। एकंदरीतच गावकऱ्यांची प्रचंड नाराजी सरकार विरोधात आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन अरविंद वारगेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, केज, कोरडेवाडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।